तुमची आज खरं तर वैशालीताई तुमची महिला प्रदेशाध्यक्षपदी आणि निखिल ठाकरे तुमची युवक अध्यक्षपदी निवड झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही पदं जी आहेत ती पक्षामध्ये रिक्त होती, परंतु अखेरीस आता तुम्हाला न्याय मिळाला आहे आणि खरं तर पक्षाने निवडी जाहीर केलेल्या आहे। काय पहिली प्रतिक्रिया? मी प्रथम स्वर्गीय आमचे नेते अजितदादा यांच्या स्मृतीस अभिवादन करते, कारण खरं तर आमच्यासारख्याची राजकारणाची सुरुवात ही अजितदादांपासून झाली आणि जे आम्ही घडलो आहे ते अजितदादांमुळेच घडलेलो आहोत। आज प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खरं तर दादा हवे होते अशी प्रथम मनात आलं, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं। आज राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते पत्र प्राप्त झालं। खरं तर पत्र मिळाल्यानंतर आनंदापेक्षा जबाबदारीची जाणीव जास्त झालेली आहे, कारण दादांनंतर खरं तर राजकारण आणि समाजकारण करत असताना दादांची नीतिमूल्य पाळणं हे खूप गरजेचं आहे। आणि दादांची जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामाचा माणूस म्हणून जी ओळख आहे ती आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी, मी असेल निखिल असेल, यांनी ठेवणं आता इथून पुढच्या काळात खरं तर खूप मोठी जबाबदारीची जाणीव होऊन आम्हाला करावं लागणार आहे। मी आज राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार असतील, खासदार पार्थदादा पवार असतील, जयदादा असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असतील आणि पक्षाचे सर्वच पदाधिकारी, पक्षाचे सर्व आमदार खासदार आणि सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ता यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि शेवटच्या माणसाला आम्ही बांधील राहू ही ग्वाही तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना देतो। पक्षाची सर्वसामान्य कार्यकर्ती ती आज महिला प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीचा प्रवास आहे। काय आठवणी येत आजपर्यंतच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतानाच्या त्यावेळेस सोबत होता तुम्ही, आता देखील अजित पवारांसोबत? नक्कीच गेल्या 26 वर्षाचा सामाजिक आणि राजकीय प्रवास करत असताना ही सुरुवात होत असताना दादांपासून झाली आणि अनेक पदं भूषवायचं मला मिळाली। मग पंचायत समिती सदस्य असेल, पंचायत राज कमिटीची चेअरमन असेल, NDDPची मेंबर असेल किंवा IBRची मेंबर असेल, महानंदासारख्या संस्थेची 10 वर्ष डायरेक्टर असेल किंवा त्या संस्थेवर चेअरमन होण्याचं काम आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम जे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिलाध्यक्षपद जवळजवळ 14 वर्ष मला मिळालं आणि खऱ्या अर्थानं संघटना काय असते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं हे त्या माध्यमातून कळालेलं आहे। खरं तर बाकीची पदं संविधानिक पदं असतात, सहकारातली पदं असतात, नियुक्त पदं असतात, परंतु संघटना हे सगळ्यात महत्त्वाचं पद राजकारणात मी मानते, कारण शेवटी पक्षाच्या बळावर आमदार आणि खासदार आणि राज्यकर्ते हे निवडून येतात। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आमची राहील। मी असेल, निखिल असेल, आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीनं ह्या पक्षाला बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून करू। या पदावरती आधी रुपाली चाकणकर होत्या, मात्र अशोक खरात पत्र त्या वादात सापडल्यानंतर त्या राजीनामाही द्यावा लागला। पुन्हा आता या पदाची जबाबदारी सांभाळताय, मोठी जबाबदारी वाटते? नाही, नक्कीच जबाबदारी कुठलीही पक्षाची मिळाली तर ती मोठीच जबाबदारी असते आणि ती मोठी समजूनच आम्ही काम करायला पाहिजे, कारण शेवटच्या माणसापासून आम्ही घडलेलं माणसं आहोत। आम्ही शेवटच्या मातीतल्या माणसापासून सगळा संघर्ष बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या संघर्षाची जाणीव ठेवून खऱ्या अर्थानं हा शेवटचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे याची जाणीव पूर्ण आम्हाला आहे, कारण शेवटी अजितदादांची शिकवण ही आम्हाला तशीच होती की त्या कार्यकर्त्यावर आपण ज्या पदांवर बसतो ती त्या कार्यकर्त्यांमुळे बसतो, त्या मतदारांमुळे बसतो, जे आपल्याला मानतात त्यांच्यामुळे बसतो। त्याची पूर्ण जाणीव ठेवूनच आम्ही इथून पुढच्या काळात काम करणार आहोत। संपूर्ण पक्ष रस्त्यावर उतरलाय, तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडी अशा पद्धतीचा उल्लेख काँग्रेसने केलाय, आपली काय भूमिका आहे? तुम्ही बघितलं असेल, कालच आम्ही पुणे शहरामध्ये आंदोलन केलं। खरं तर महिलांचा सन्मान या महाराष्ट्राची संस्कृती आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि या वारसा लाभत असताना कुठलीही महिला असो, कुठल्याही पक्षाची असो, तिला अशा पद्धतीनं हिणवणं असेल, तिच्याबद्दल अशी पोस्ट करणं असेल, हे पूर्णपणे चुकीचं आहे। पक्षीय राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी एक महिला म्हणून खरं तर सगळ्याच जणांनी याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत असताना
कुठल्या परिस्थितीत त्या पदावर आल्या याची जाण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे. त्यांनी डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून जनतेसाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांसाठी पुढे आल्या. आपल्याला सगळ्यांना वाटतं की त्या काम करतायत, पण तुमच्यासहित माझ्यासहित आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसालाही आज अजितदादांची जाणीव किती होतीये हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु बहिणींना ती जाणीव किती होत असेल याची पण जाणीव आपण सगळ्यांनी एखादी प्रतिक्रिया देताना ठेवायला पाहिजे. कारण घरातला एखादा कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या घराची परिस्थिती काय होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बहिणी तर आज आमच्या पक्षाचा डोंगरा एवढा पक्ष सांभाळत आहेत, राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि काँग्रेसकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काँग्रेसनं तुम्हाला बारामतीमध्ये इलेक्शनच्या वेळेस मदत केली होती, अनेक वेळा सुनेत्र पवारांना फोन केला होता, एकीकडं मदत केली, दुसरीकडे अशा पद्धतीची तुमची जी भूमिका आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, खरं तर ज्या पद्धतीनं बीडमध्ये घडलं ते निषेधार्ह होतं. पालकमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला, मात्र एक संबंधित मंत्री आमदार आहेत तुमचे, ते त्यांना बोलू देत नव्हते, राष्ट्रीय अध्यक्षाला ते रोखलं. तुम्ही सरकारने देखील त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. ही सगळी मतं वेगवेगळ्यांची मतप्रवाह आहेत, परंतु काँग्रेसनी मदत केली हे आम्ही नाकारत नाही. पण एखाद्याला मदत करायचं आणि दुसऱ्या बाजूनी असं बोलायचं हे महाराष्ट्राला शोभणारं आहे का? निखिलजी, तुमची देखील आता युवक अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. यापूर्वी युवक अध्यक्ष पदावरती सूरज चव्हाण होते. खरं तर त्यांना कुठेतरी युवक अध्यक्ष पदावरून बाजूला हटवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक महिन्यांनंतर ही जबाबदारी तुम्हाला दिली, काय पाहिजे? आज खरंच भावनिक क्षण आहे. दादा गेल्यानंतर आणि पक्ष जेव्हा नवा कल्याणात तयार इलेक्शनची आणि निवडणुकीत तयारी करत असताना दादा गेले आणि त्या दरम्यान बहिणींवरही जबाबदारी आली. बहिणींच्या हस्ते आज नियुक्ती घेत असताना आदरणीय पारदादा असतील, आदरणीय जयदादा असतील, तटकरे साहेब असतील आणि आदरणीय प्रफुल्लभाई असतील, या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन यापुढे काम करण्याची पक्षाला ग्वाही देतो. संघटनेमध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी जबाबदारी देत असताना आणि ही जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांवर पेलवेल हा विश्वास आमच्यावर ठेवून पक्षाने आम्हाला ही जबाबदारी दिली, त्याबद्दल पक्षाचं, आदरणीय बहिणींचं, आदरणीय पारदादा, जयदादा, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई आणि समस्त कार्यकर्ते सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना साजेसं आणि त्यांच्या विश्वासाला पात्र असं काम करेल इतकंच विनंती करतो. परंतु यापूर्वी देखील जसं महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भात मात्र त्यावेळेस मात्र अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते त्या महिला प्रदेशाध्यक्षांवर. तसं युवक अध्यक्षांवरती देखील एक प्रश्नचिन्ह त्यावेळेस उपस्थित झालेला की शेतकऱ्यांना कुठेतरी मारहाण केली होती आणि त्याच्यानंतर सूरज चव्हाण यांना युवक अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेलं होतं. ती डागाळलेली जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने सुधारते? पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा राहतो आणि पक्ष जेव्हा उभा राहतो त्या कमी जास्त प्रत्येक गोष्टीत होत असतं आणि आपण जेव्हा संघटनेमध्ये ह्या गोष्टी करत असतो, नेत्यांवर बोलल्यानंतर कधी कधी कार्यकर्ता म्हणून माझं पण मन दुखावलं जातं. पण तेव्हा ज्या घटना घडल्या असतील त्या शेवटी निषेधार्थ असतीलच 100%. पण तरीसुद्धा कार्यकर्ता म्हणून आम्ही या गोष्टीला फार वेगळ्या तऱ्हेने पाहतो. संघटना ही आमच्या नेत्यांचा स्वाभिमान असतो. आमच्या नेता आमच्या स्वाभिमान राहतो. जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा कुठेतरी मनात कटुता तयार होते. त्यातून या घटना घडल्या असतील. पण असो, यापुढे थोड्या आम्ही जबाबदारीने काम करू आणि अशी कुठली अप्रिय घटना घडणार नाही आणि दादांच्या प्रतिमेला कुठे धक्का लागणार नाही याची आम्ही पूर्ण ग्वाही देतो.